नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. दिनांक 27 ऑगस्ट 2025 ह्या दिवशी गणपती बाप्पाचं म्हणजे आपल्या गणेशाचं आगमन होणार आहे. गणपतीची मूर्तीची स्थापना कधी करावी आणि अजून काय गोष्टी कराव्या, कोणत्या गोष्टी पाळाव्या ह्या संदर्भातली ही व्हिडिओ असेल. त्यासोबतच 26 तारखेला हरितालिका सुद्धा आहे, त्याची सुद्धा माहिती ही व्हिडिओ आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. दिनांक 26 तारखेला हरितालिका आहे आणि ह्याच्यासाठीचा जो मुहूर्त आहे हा सकाळी 5:56 ते सकाळी 8:31 तुम्ही हरितालिकेची पूजा करू शकता. त्यासाठी जी पण काही वस्तू तुम्हाला काही घ्यायची असेल, काही पूजेचं सामान घ्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आदल्या दिवशी घेऊ शकता. आणि तुम्ही ह्या दिवशी जो उपवास करणार आहे, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही निरंक उपवास न करता स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊनच सगळ्या गोष्टी कराव्यात. लिक्विड फॉर्ममध्ये तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी घ्यायचा प्रयत्न करा. जास्त हेवी डाएट करू नका, कारण उपवास पकडण्यामागचा अर्थ हाच आहे की जो पण आपण उपवास पकडतो त्याच्यामुळे काय होतं की आपली बॉडी पूर्ण डिटॉक्सिफाय होऊन जाते. त्याच्यानंतर जी पोटामध्ये काही नसल्यामुळे सबकॉन्शियस माइंड आपल्याला फार जास्त मदत करतं निर्णय घ्यायला. आपली निर्णय क्षमता सुद्धा वाढते. आणि ह्या दिवशी तुम्ही जो नाम जप करता किंवा कोणत्या पद्धतीचं मंत्र उच्चारण करता तर तुमची बॉडी पूर्णतः अलाइन होऊन जाते आध्यात्मिक शक्तीशी. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पूर्णतः लक्ष ठेवूनच तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासोबत जी आपण 27 तारखेला बाप्पाचं आपण स्थापना करणार आहोत, तर बाप्पाची स्थापनेचा जो मुहूर्त आहे तो सकाळी 5 वाजल्यापासून दुपारी 3:31 तुम्ही करू शकता. पण माझं असं म्हणणं आहे की समजा तुमच्या घरी गुरुजी वगैरे येणार असतील तर तुम्ही जास्त मुहूर्तामध्ये जाऊ नका, कारण खरं तर आजच्या दिवशी गुरुजी मिळणं ही फार मोठी डिफिकल्ट प्रोसेस असते. ते येतीलच, ते वेळेत येतील का, कारण त्यांना सुद्धा खूप घरांमध्ये जायचं असतं आणि त्याच्यामुळे काही वेळ मागे पुढे होऊ शकते. दिलेल्या मुहूर्तामध्ये तुम्ही बाप्पाची स्थापना करावी हाच ह्या मागचा उद्देश आहे. त्यासोबत जसं तुम्हाला शक्य आहे त्यानुसार तुम्ही सुद्धा करू शकता. बाप्पाची जी मूर्ती आहे ती जर तुम्ही आदल्या दिवशी आणली तर तुम्हाला ट्रॅफिकचा जो त्रास आहे किंवा अनेक घरांमध्ये गणपती येतात त्याच्यामुळे फार गर्दी सुद्धा होते. आणि जर तुम्ही त्याच दिवशी गणपती आणणार असाल आणि त्याच दिवशी पूजा करणार असाल तर कदाचित मुहूर्त मागे पुढे होऊ शकतो. तर त्याची तुम्ही विशेष काळजी घ्या. बाप्पा समजा आदल्या दिवशी आणला तर तुम्ही ती मूर्ती नीट ठेवा, जेणेकरून लहान मुलं घरामध्ये असतात त्या मूर्तीला काही धक्का लागणार ह्याची काळजी घ्या. आणि जर त्या दिवशी जर गणपती आणला तर हा जो तुम्हाला मुहूर्त दिला त्याच्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करू शकता. काही लोकांसाठी लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला एका विशिष्ट मुहूर्त जो असतो, जसं की यामध्ये आपण राहू काल चौघडे ह्या गोष्टींचा सुद्धा पाहतो, तर त्याचं काही मुहूर्त आहे का, तर त्याच्यासाठी जो मुहूर्त आहे तो सकाळी 11:05 ते दुपारी 1:40 आहे. ह्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही बाप्पाची स्थापना करू शकता. पण ह्या वेळेमध्ये गुरुजीच भेटतील किंवा गुरुजी असल्यावरतीच आम्ही करू हा अट्ट थोडंसं करणं चुकीचं राहील, कारण गुरुजी तितक्या सहजासहजी तुमच्या त्या वेळेमध्ये तुमच्या घरी येतील याची शक्यता फार कमी असते. तर जर तुम्हाला करता आली गणपतीची स्थापना तरी खूप छान. यूट्यूबवरती म्हणजे बऱ्याच गोष्टी पाहून तुम्ही करू शकता आणि नक्कीच ह्या वेळेचा पूर्णतः फायदा घ्या. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आपल्या आयुष्यामध्ये येणारं दुःख, मोठमोठे अडीअडचणी दूर व्हावेत ह्या उद्देशाने प्रत्येक भक्त बाप्पाची उपासना करत असो. ह्याची नितांत श्रद्धा बाप्पावरती असते आणि त्याला माहिती असतं की आता मी काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं कार्य मी करतोय आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रॉब्लेम येऊ नये, अडचणी येऊ नये, ही माझी बाप्पाकडे हे साकडं असतं. हे प्रत्येक भक्ताचं असतं. तर आपलं सुद्धा आहे, माझी सुद्धा इच्छा आहे की अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि तुमचं जे आयुष्य हे पूर्णतः सुखीमय जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.